हॅलो सुवर्णमयी. मला कमेंट्समध्ये खूप अशा महिलांचे प्रश्न येतात ज्यांनी 50शी ओलांडली आहे. त्या स्पेसिफिक प्रश्नांना उत्तर देणारे व्हिडिओ तर मी बनवले आहेतच, पण खास 50शी नंतर स्त्रियांचं मानसिक, शारीरिक आणि भावनिक आरोग्य हा विषय घेऊन व्हिडिओ बनवावा असं मला मनापासून वाटलं. त्यामुळे आत्ता मी जे सांगणार आहे त्याच्याशी खूप मैत्रिणी रिलेट करतील, कारण हे कुठलंही लेक्चर नाही आहे किंवा हे करा आणि ते करू नका अशी लिस्ट नाही आहे. मी 7 अशा मुद्द्यांवर बोलणार आहे जे तुमच्या पण मनात आहेत. 7वा मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. 50शी नंतर पहिली गोष्ट ही होते ती म्हणजे बऱ्याच वेळा सगळी कामं आवरल्यावर हातात चहाचा कप घेऊन आपण खिडकीत किंवा बाल्कनीत येऊन थांबतो आणि अचानक जाणवतं की आता ती पूर्वीसारखी धावपळ राहिली नाही आहे. घर तसंच आहेत, घरातली माणसंसुद्धा तीच आहेत, तरीसुद्धा आत कुठेतरी एक प्रश्न उभा राहतो की आपलं पुढचं आयुष्य कसं असणार आहे, ह्या सगळ्यामध्ये मी कुठे असेन. आणि हा प्रश्न भीतीमुळे नसतो तर मनातल्या विचारांमुळे असतो, एका जाणीवेमुळे असतो. म्हणजे बघा, गेली 25-30 वर्ष आपण एका शर्यतीत जसं काही धावत होतो. मुलांची शाळा, नवऱ्याचा डबा, सासू सासऱ्यांचं आजारपण, सणवार, नातेवाईक, सतत काही ना काही चालू होतं. कधी विचार करायला वेळच मिळाला नाही. आता मुलं आपल्या आयुष्यात स्थिर झाली आहेत किंवा शिक्षणासाठी बाहेर गेली आहेत. घरात एक प्रकारची शांतता आली आहे, जबाबदाऱ्या कमी होत आहेत. पण आता जो वेळ मिळतोय तो कसा वापरायचा याविषयी आपली काही तयारीच नाही आहे. मनात कुठेतरी एक भीती पण असते की माझं वय झालं आहे का, आता माझं आयुष्य संपत आलं आहे का. तर अजिबात नाही. मी तर म्हणते खरं आयुष्य तर आता सुरू झालं आहे. तुम्ही असा विचार करा, आतापर्यंत आपण इतरांसाठी जगत होतो आणि आता ह्यानंतर स्वतःसाठी जगायची वेळ आली आहे. दुसरा पॉईंट, सगळ्यात आधी ना एक गोष्ट आपण मनातून काढून टाकायची आहे की 50शी आली म्हणजे आपण म्हातारी झालो. शरीर थकतं मान्य आहे, गुडघे दुखतात, कंबर दुखते, थोडं चाललं की दम लागतो. बऱ्याच वेळेला 50शी नंतर पाय फार दुखायला लागतात. हे सगळं खरं आहे, पण खूप वेळेला काय होतं, आपण ह्या दुखण्याला आपल्या आयुष्याचा केंद्रबिंदू बनवतो. मला आता काहीच जमणार नाही हा विचार आधी मनात येतो आणि मग शरीरात उतरतो. निसर्गाचा नियमच आहे, मशीन जुनं झालं की त्याचे पार्ट थोडे आवाज करणारच, पण म्हणून आपण ते मशीन वापरणं बंद करतो का? नाही ना. त्याची जास्त काळजी घेतो, जास्त ऑइलिंग करतो. तसंच आहे आपल्या शरीराचं. काही जणींचा मेनोपॉज 40शीतच होतो आणि काहींचा 50शीत. मेनोपॉजच्या काळातून आपण जातो तेव्हा हॉर्मोनल चेंजेसमुळे बऱ्याच जणींना त्रास होतो. चिडचिड होते, अचानक गरम होतं, मूड स्विंग्स होतात. आणि आपल्या घरच्यांना, अगदी नवऱ्याला आणि मुलांना सुद्धा हे समजत नाही. त्यांना वाटतं की हिला अचानक काय झालं, एवढी का चिडते. अशा वेळी आपणच स्वतःला समजून घ्यायचं असतं.